राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले। कांद्याला मातीमोल भाव शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली। कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला। रोहित पवार, खासदार भास्कर भगरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत। उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक हतबल झालेत। कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची कांदा उत्पादकांची मागणी आहे। तर कांदा उत्पादकांच्या अडचणी नेमक्या काय त्यावर एक नजर टाकूयात। कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडलेत। सरकारने दिलेल्या 1235 रुपयांच्या भावाबद्दल शेतकरी समाधानी नाहीये। निर्यात खुली असली तरीही बांगलादेशात कांदा जात नाही। श्रीलंकेत आयात शुल्क लागू झाल्याने तिकडेही कांदा पाठवता येत नाहीये। श्रीलंकेतील आयात शुल्क कमी व्हावं किंवा निर्यातीला सबसिडी मिळावी अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आग्रहाची मागणी आहे। आखाती युद्धामुळे भाववाढ, तिकडेही निर्यात परवडत नाहीये। आखातातील युद्ध, निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचं उत्पादन खर्चही निघत नाही। बहुतांश कांदा उत्पादकांची तक्रार आहे। तर कांदा उत्पादक शेतकरी सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कांद्याला मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी हा एल्गार पुकारलेला आहे। तर रोहित पवार आणि खासदार भास्कर भगरे या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हे हतबल झालेले आहेत। आज हे आंदोलन केलं जाणार आहे, त्यामुळे एकंदरीतच या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे चांगलेच अडचणीत सापडले। कांद्याला मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी आज एल्गार पुकारलेला आहे।